मोगाच्या भाऊ बहिणीनो माझा एक फ्रेंड असलो जोझफ डिसोजा ताका डावरो जोझफ म्हणत असलो आमी डावरो जोझफ आणि तो कितें त्यांच्या घराच्या पाठीमागे अंजूनचो आंबो असलेलो आणि खूप गोड असलो खूप जसे आंबे पिकून गेले की नाही ह्यो सकाळ सकाळीच हळूहळू 5 वाजता गेलो म्हाका घेऊन वचूंक ना हळूहळू गेलो असो एक दीस आंबो खाल्लो दुसरे दिसा आंबो खाल्लो तिसरे दिसा वागडान पडलेलो आंबो खाल्लो तेकाच विष असलेले आणि खाल्लो आणि वागडासारखं करून रावलो असो आणि घरात येलो असो घरात त्याची मायनं आरडाओरडा केली किती झाले माझ्या चेड्याक भूत लागले भूत आमची माय धावत दिली आणि आलम्यात घेऊन येली फादर आणून दिलेले आलम्यात मारले तरी काय जाऊ ना मग त्याच्या गाडीत 2 फटके मायन दिले मुतल्यावर सगळे विष बाहेर येले आणि त्यांनापासून म्हाका घेऊन तो खंय बी आंबे हाडून तरी म्हाका घेऊन वचता काय आणि हांव कितको कोंबो हुशार आज 5:30 वाजता जालो जो चांगलो आंबो असो खायत असलो हे चाले परत दुसरे कितें तिकडे बसराकडचा फणस असलो खूप रसाळ फणस गोड आणि म्हाका घेऊन वचूंक ना आणि ह्यो एकटोच गेलो वास येता म्हणून एकटो गेलो हळूहळू गेलो आणि चढूक गेलो आणि पडलो हातच मोडलो तेजो तेन्ना पण खंय बी वाळका चुरूची असली आंबे चुरूचे असले फणस चुरूचे असले म्हाका घेऊन वचत असलो आणि आता कसं झालं माहिती काय ते हॉटेलात ते का नाही कोंबडी बॉयलर खाऊन बॉयलर कोंबडीसारखं झाला आणि डुकरासारखं दिसता सेम डुक्कर असो आणि घोटलो झाला तो माझ्यापेक्षा उंच झाला